महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का? आणि तीही पवार घराण्यातून. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पण त्याच वेळी एक नवीन चेहरा वेगाने पुढे येताना दिसतोय, तो म्हणजे सुनेत्रा पवार. उपमुख्यमंत्री पदाची शपथ, बारामती पोटनिवडणुकीत विक्रमी विजय आणि आता थेट मुख्यमंत्री पदाच्या चर्चांमध्ये नाव. बारामतीत लागलेले फ्लेक्स आता फक्त पोस्टर राहिलेले नाहीत, तर ते 2029च्या राजकारणाची दिशा दाखवत आहेत का? पण प्रश्न एकच आहे, सुनेत्रा पवार खरोखर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनू शकतील का, की हे फक्त सहानुभूतीच्या लाटेवर उभे राहिलेलं राजकीय स्वप्न आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या शक्यता, त्यामागचं गणित आणि त्यांच्यासमोर उभे असलेले सर्वात मोठे अडथळे. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. बारामती शहरात नुकतेच काही फ्लेक्स झळकले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. या फ्लेक्सवर लिहिलं होतं, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय. पण हे फ्लेक्स झळकल्यानंतर हा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांना पुढे आणण्याची तयारी सुरू झाली आहे, असे प्रश्न अनेकांना पडू लागले. कारण हे फ्लेक्स आले आणि लगेचच जय पवार यांच्या वक्तव्याने चर्चांना आणखी हवा मिळाली. जय पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं, बारामतीकरांची इच्छा अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची होती. आता वहिनीही तितक्याच कष्टाने काम करत आहेत. 2029मध्ये त्या मोठी भूमिका बजावतील. हे वक्तव्य साधं नव्हतं, कारण राजकारणात अशा विधानांमधून भविष्यातील संकेत दिले जातात. म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट 2029साठी सुनेत्रा पवार यांना मोठा चेहरा म्हणून तयार करत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत मोठी भावनिक लाट पाहायला मिळाली. याच लाटेचा परिणाम पोटनिवडणुकीत दिसला, जिथे सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,000हून अधिक मतांनी विजय मिळवला. हा विजय केवळ निवडणुकीचा नव्हता, तर बारामती आजही पवार कुटुंबासोबत उभी असल्याचा संदेश होता. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी नेते मानले जात होते. त्यांची प्रशासनावर मजबूत पकड होती, तर बारामती हा त्यांचा अभेद्य बालेकिल्ला होता. आज त्याच वारशाची राजकीय ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागे उभी राहताना दिसते. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अजित गटात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशा वेळी पक्षाला एक चेहरा हवा होता आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देऊन पक्षाने स्पष्ट संदेश दिला की भविष्यातील नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं जाऊ शकतं. मात्र सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री पदापर्यंतचा मार्ग तितका सोपा असणार नाही, कारण मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही फक्त सहानुभूतीवर मिळत नाही. त्यासाठी सत्ता, समीकरण, पक्षाची ताकद आणि राजकीय रणनीती अत्यंत महत्त्वाची असते. राजकारणात एक गोष्ट अजूनही स्पष्ट आहे, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार. जरी पक्ष 2 गटांमध्ये विभागला असला तरी महाराष्ट्रातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांवर शरद पवारांचा प्रभाव आजही कायम आहे. असं म्हटलं जात होतं की अजित पवार दोन्ही गटाचं विलिनीकरण करण्यासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांच्या निधनानंतर ते समीकरण जवळपास थांबल्यासारखं दिसतंय. आज शरद पवार, त्यांच्या पक्षातील नेते रोहित पवार, सुप्रिया सुळे हे सुनेत्रा पवारांना सहानुभूती दाखवत असले तरी भविष्यात त्यांचा पूर्ण राजकीय पाठिंबा मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. सध्या महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे तब्बल 132 आमदार आहेत, तर शिंदे गटाकडे 56 आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे फक्त 41 आमदार आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांना आधी स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवावी लागेल, कारण भाजप भविष्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी सर्वात मजबूत दावेदार मानले जात आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही स्वबळावर लढवण्यासाठी कंबर कसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर 2029मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदासाठी पुढे आल्या, तर त्यांच्यासमोर 3 मोठी आव्हानं असतील. राष्ट्रवादीला सर्वात मोठा पक्ष बनवणं, शरद पवार गटाशी संबंध सुधारून व्यापक पाठिंबा मिळवणं आणि भाजप शिंदे गटाला राजकीय ताकदीत मागे टाकणं. पण दुसरीकडे पवार कुटुंबाचा प्रभाव, बारामतीतील मजबूत पकड आणि अजित पवारांविषयीची भावनिक भावना ही समीकरणं त्यांना मोठी ताकद देऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता नेता पुढे येईल आणि कधी कोणता राजकीय पक्ष डाव टाकेल हे सांगणं कठीण असतं. आज सुनेत्रा पवार यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहे.
पण 2029मध्ये त्या खरंच अजितदादांचं अपुरं स्वप्न पूर्ण करू शकतील का, की मुख्यमंत्री पदाची ही चर्चा फक्त राजकीय वातावरणापुरतीच मर्यादित राहील, हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनू शकतात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.